नमस्कार सर्वांचे, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी रेश्मा गोळे सर्वांचे सहर्ष स्वागत करते। चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या या चॅनलवरती मराठी व्याकरणाची काही सिरीज घेणार आहोत। तर ते देखील तुम्ही देखील उत्तरे एक वही पेन घेऊन बसा आणि उत्तरे लिहा, म्हणजे तुम्हाला देखील किती प्रश्नांची उत्तरे येतात ते तुम्हालाही कळेल आणि किती अभ्यास तुमचा आणखीन राहिला आहे तेही तुम्हाला कळेल। चला तर मग आज आपण जिल्हा न्यायालय भरती असो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, TCS पॅटर्न असो, IBPS पॅटर्न असो, मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणाचं बेसिक जर पक्का असेल तर तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही। मग पहिला प्रश्न आहे, नामाचे सर्व प्रकारचे कार्य डॅश करतो। नामाचे सर्व प्रकारचे कार्य कोण करतो सांगा पाहू। सर्वनाम। नामाबद्दल पुढे आहेच त्याच्यावरती क्वेश्चन। नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करतो। पुढील दुसरा प्रश्न आहे, नामाबद्दल योजलेला त्याच अर्थाचा विकारी शब्द म्हणजे डॅश होय। नामाबद्दल योजलेला त्याच अर्थाचा विकारी शब्द म्हणजेच काय? सर्वनामच। पुढील तिसरा प्रश्न आहे, सर्वनामाचे एकंदरीत किती उपप्रकार पडतात? सर्वनामाचे एकंदरीत किती उपप्रकार पडतात? तर सर्वनामाचे एकंदरीत 6 उपप्रकार पडतात। चौथा प्रश्न आहे, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती डॅश असतात। चला तर उत्तर टाइप करा। बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती डॅश असतात। तर ती कशी असतात? प्रथम पुरुषवाचक असतात। कशी असतात? प्रथम पुरुषवाचक असतात। पुढील 5वा प्रश्न आहे, तो, ती, ते, त्या ही सर्वनामे कोणत्या प्रकारात येतात? 5वा प्रश्न आहे, तो, ती, ते, त्या ही सर्वनामे कोणत्या प्रकारात येतात? कोणत्या प्रकारात येतात? तृतीय पुरुषवाचक। आपल्याला सर्व पाठ पाहिजे। प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक ही सर्वनामांचे उपप्रकार 6चे 6 आपल्याला पाठ पाहिजेत, म्हणजे आपल्याला क्वेश्चन चुकणार नाही। चला तर 6वा प्रश्न आहे, मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दास डॅश असे म्हणतात। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या, नामाबद्दल वापरलेल्या शब्दास काय म्हणतात? विकारी शब्दास सर्वनाम म्हणतात। तसेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दास डॅश असे म्हणतात। काय म्हणतात? विशेषण। विशेषण। नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो। विशेषणाचे एकूण किती उपप्रकार पडतात? विशेषणाचे एकूण किती उपप्रकार पडतात? तर 3 उपप्रकार पडतात व त्यांचे देखील उपप्रकार पडतात। आंबट बोरे। आंबट बोरे या अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार सांगा। आंबट हे विशेषण आहे, पण ते कोणत्या प्रकारचं आहे? तर बोरांबद्दल ह्याने बोरांचा गुण दाखवलेला आहे किंवा गुण दर्शविलेला आहे, त्यामुळे गुण विशेषण आहे। पुढील आहे 9वा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। हे पहा, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द तसेच म्हणी, वाक्यप्रचार, शब्द समूहाबद्दल एक शब्द, हे जरी आपल्याला सोपं वाटत असेल तरी देखील TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्नला हे आवडते घटक आहेत आणि याच्यामध्ये माणूस कन्फ्यूज होऊन जातो। जरी आपल्याला याचा समानार्थी शब्द माहित असला तरी 4 पर्याय दिले गेलेले असतात, त्यामुळे आपल्याला त्यातून एकच पर्याय निवडायचा असतो। त्यामुळे आपल्याला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द पूर्ण पाठ पाहिजेत। सोपं म्हणून आपला मार्क तिथे
चुकता कामा नये किंवा जाता कामा नये, त्यामुळे याची देखील रिव्हिजन करत चला. मग सांगा पाहू, भार्या शब्दाचा समानार्थी शब्द पत्नी. भार्या म्हणजेच पत्नी. पुढील शेवटचा 10वा प्रश्न आहे, अनिश्चित सर्वनामे कोणती? अनिश्चित म्हणजे निश्चितपणे सांगता येत नाही की हे याच्यासाठी सर्वनाम वापरलं गेलं आहे. तर मग अनिश्चित सर्वनामे कोणती आहेत? कोण आणि काय ही काय आहेत? तर अनिश्चित सर्वनामे आहेत. तर तुम्हाला आपले क्वेश्चन कसे वाटत आहेत, आपले लेक्चर कसे वाटत आहेत? जर तुम्हाला आपले RJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती लेक्चर तुम्हाला जर ऐकायला किंवा समजायला जर सोपे वाटत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल. आणि जर तुम्हाला मराठी व्याकरणाबद्दल कोणती शंका असेल, कोणत्या लेक्चरबद्दल शंका असेल तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्या चॅप्टरवर देखील मराठी व्याकरणाचं लेक्चर घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि तुम्हाला समजून सांगण्याचा देखील प्रयत्न करू. चला तर मग भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अभ्यास करत रहा. यश हे तुमचंच आहे. धन्यवाद.